Today we are going to see one concept that is known as the phase space, or another point related to this, that is phase shift. Phase shift. What do you mean by the phase space and phase shift? आपण स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं की साधारणपणे एखादी कन्सेप्ट समजून घ्यायची झाली तर त्याला थोडंसं साइड बाय साइड उदाहरण आपण देत गेलो तर मला वाटतं की आपण जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. आपण ही कन्सेप्ट समजण्याच्या अगोदर एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही मला भेटला. सपोज करा की मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटतोय आणि तुमचा मित्र बनतोय आणि मला वाटतं की तुम्ही आज स्टुडंट आहात, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात किंवा तुमचं भविष्य तुम्हाला काय कुठे घेऊन जाणार आहे हे आपण काय करूया. सपोज करूया की मला वाटतं की तुमची भेट झाल्या मला वाटायला लागले की तुमचं ट्रान्झॅक्टरी लाईफ ट्रान्झॅक्टरी बघायची किंवा तुमचं भविष्य बघायचं आणि मग मी तुम्हाला सांगितलं की सपोज समजा काय हे उदाहरण म्हणून घेतोय. याचा अर्थ असं नव्हे की मी भविष्य सांगणार आहे किंवा कुणाला ते भविष्य त्याला एकदा आठवण करा. आपण एक उदाहरण घेतोय की जेणेकरून आपल्याला काय कन्सेप्ट क्लिअर होईल. फेज स्पेस म्हणजे काय क्लिअर होईल, फेज सेल म्हणजे काय. आपण ही उदाहरण म्हणून घ्यायचं. इथं कुठेही मी तुम्हाला सांगणार नाही की तुमचं भविष्य या दृष्टीने खरं येणार आहे किंवा भविष्य बघितल्यानंतर ते खरंच होणार आहे असं काही समज नाही. एक उदाहरण म्हणून आपण घेतोय की जगामध्ये बरेच जण आपलं भविष्य बघण्यासाठी वेगवेगळे कृत्य लढत असतातच. ते थोडंसं एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला घेतो. समजा तुम्ही भारतामध्ये आहात, आणि माझा मित्र तो नेपाळमधनं भारतामध्ये येणार आहे. तो भविष्य सांगणार आहे, ज्याला आपण ऍस्ट्रॉलॉजर म्हणतो. मग तो पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट करणार आणि मला सांगणार की कुणाचं भविष्य सांगायचं. मी म्हणेल की तुमचं भविष्य सांगायचं कारण तुम्ही माझे मित्र आहात. आणि मग तो पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट करेल त्यावेळी तुम्हाला विचारेल तुम्ही कुठल्या देशामध्ये राहतात. तुम्ही म्हणणार की मी भारतामध्ये राहतो. सो यू आर स्टेइंग इन इंडिया, यू आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया. कंडिशन अशी घालायची आहे की तुम्ही भारत सोडून कुठे बाहेर जाणार नाही. सो दॅट इज कन्स्ट्रेंट. ऑलरेडी आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. कन्स्ट्रेंट म्हणजे काही रूल्स जे तुम्हाला फॉलो करायचे. की काय रूल आहे तर की तुम्ही इंडियन नागरिक आहात आणि तुम्हाला इंडियामध्येच राहायचं आहे. हे कन्स्ट्रेंट आहे. ज्या इंडियामध्ये तुम्ही राहणार आहे त्या इंडियामध्ये मी आता जर आपण नकाशा साधारण बघितला तर तुम्ही बघितला तर इंडिया खूप मोठा आहे. भारतामध्ये तुम्ही कुठे पण राहू शकता. भारतामध्ये तुम्ही दिल्लीला राहू शकाल, महाराष्ट्रात राहू शकाल, कन्याकुमारीला जाऊ शकाल, कलकत्त्याला जाऊ शकाल. तुम्ही भारतभर भ्रमण करू शकता. भारतात कुठे पण राहू शकता. म्हणजे भारत हा तुमचं काय झाला, फेज स्पेस झाला. भारत हा काय झाला, फेज स्पेस झाला.
पण त्या ॲस्ट्रोलॉजरला तुमचं भविष्य सांगण्यासाठी त्याला तुम्हाला भेटायचं. मग फक्त तुम्ही भारत हा पत्ता दिला तर चालेल का? तुम्ही भेटू शकाल का? नाही. त्यासाठी काय करावं लागेल की नेमकं स्पेसिफिक भारतामध्ये तुम्ही कुठे राहता हे सांगा. पण तुम्ही समजा सांगितला की भारतामध्ये महाराष्ट्रात राहतो, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो. भारत हा झाला फेज स्पेस, महाराष्ट्र झालं फेज सेल. फेज सेल म्हणजे भारतातला फेज स्पेस मधला थोडासा भाग म्हणजे महाराष्ट्र. पण ॲस्ट्रोलॉजरला जो नेपाळमधून येणार आहे त्याला महाराष्ट्रात कुठे हे पाहिजे ना. महाराष्ट्रात तो महाराष्ट्र पण खूप मोठा आहे. इकडे मुंबई पासून अगदी आपल्या कोल्हापूरच्या एंडपर्यंत, प्लस इकडून रत्नागिरी पासून चंद्रपूर गोंदियापर्यंत खूप मोठा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे तर तुम्ही काय म्हणणार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतोय. कोल्हापूर इज ऑल्सो कॉल्ड एज फेज सेल. कोल्हापूरमध्ये सुद्धा कुठे कुठे राहता तुम्ही? कोल्हापूरमध्ये समजा तुम्ही राहताय गडिंग्लजला. कोल्हापूर पण जिल्हा मोठा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बरेचसे तालुके आहेत. त्या तालुक्यामधलं गडिंग्लज तालुक्यामध्ये तुम्ही राहता. गडिंग्लज इज ऑल्सो वन ऑफ द फेज. गडिंग्लज मधून सुद्धा गडिंग्लज खूप मोठा आहे. गडिंग्लज मध्ये सुद्धा तुम्हाला फक्त गडिंग्लज पत्ता देऊन चालेल का? तुम्ही त्यांना भेटू शकाल का डायरेक्ट? नाही भेटू. तर गडिंग्लज मधला तुम्ही कुठे राहता? समजा भडगाव रोड राहता तर भडगाव रोड तुम्हाला सांगायला लागेल पत्ता. सो भडगाव रोड, शेंदरी रोड, कडगाव रोड, संकेश्वर रोड, हजरा रोड, कोणताही कुठल्याही का स्पेसिफिक. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द सबसेल दॅट इज कॉल्ड एज फेज. हेही सांगू शकाल का की भडगाव रोड कुठून स्टार्ट होतो? शिवाजी पुतळ्यापासून ते अगदी भडगावपर्यंत जाऊ शकतो. मग तिथे नेमके तिथं कुठं राहतं? मग तुम्ही काय देणार की तिथला घर नंबर, हाऊस नंबर. आणि मग तुम्हाला करेक्टली काय मिळेल? तुमचं लोकेशन मिळेल. एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही राहता. हे लोकेशन फेज सेल. सो वी आर गोइंग टू डू? We are going to divide phase space into small cells, small cells, and such that we can find a person or a particle in a particular position. समजा तो शोधत भविष्यवक्ता ॲस्ट्रोलॉजर तुमच्या घरी आला. त्या भविष्यवक्त्याला काही तुम्हाला बघितलं, त्यानं तुम्हाला पाहिलं, मी त्याच्याबरोबर आहे आणि मग मी तुम्हाला त्यांना भविष्यात सांगितलं. काय सांगेन? बघा मुलगा किती छान आहे, त्याचे केस किती छान आहे, त्याची उंची वाढ किती छान आहे, त्याचं वजन किती आहे बघा, आणि त्याचे डोळे बघा किती छान आहेत, त्यानं ड्रेस किती छान घातलेला आहे, आणि मग तुम्ही त्याचं भविष्य सांगा. असं होऊ शकतं? सो व्हॉट आर आय सेड हियर, these are the constraint, these are some variables, but these variables will not explain its initial position to find out its future plan. तो किती मोठा आहे, किती जाड आहे, गोरा आहे का काळा आहे, किंवा तो कुठला ड्रेस घातलाय, याच्यावरून तो भविष्यात काय होणार आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्या डोळ्याचा कलर कुठला आहे याच्यावरून सांगू शकत नाही. दीज आर द व्हेरिएबल्स.
But these variables will not able to track the trajectory of the future of thing. But what the astrologer needs? Astrologer needs some variables. तो काय विचारेल तुम्हाला? तुमचा डेट ऑफ बर्थ किती, टाइम किती, मग तुमचा चेहरा वगैरे, चेहऱ्यावरचे काही जण चेहऱ्यावर बघून भविष्य सांगतात, काही जण हात बघून भविष्य सांगतात, काही जण तुमचं डेट ऑफ बर्थ बघून सांगतात, काही जण डेट ऑफ बर्थ बरोबर त्याचं टायमिंग पण लागतं. So this DOB, time, then hand, then your that is the initial conditions. म्हणजे तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे आज संपत्ती किती आहे. So initial conditions म्हणजे economic conditions. So all these are the variables which you have, which are representing your position today. And now, by observing these conditions, the astrologer can find the way through which you can live in future. म्हणजे तुम्ही पुढे जाऊन जगामध्ये काय होणार आहे? राजनेता होणार आहे, श्रीमंत म्हणजे व्यक्ती होणार आहात, बिझनेसमॅन होणार आहे, टीचर होणार आहे, कामगार होणार आहे, किंवा तुम्हाला पैसा किती मिळेल, तुमचं लग्न होणार आहे का नाही होणार आहे, लग्न झालं तर ते टिकणार आहे का नाही टिकणार आहे, लग्न झाल्यानंतर तुम्हाला त्रास होणार आहे का कमी त्रास होणार आहे. सो ऑल दीज फ्युचर प्लॅन्स बेस्ड ऑन सर्टन व्हेरिएबल्स. By using these variables, we can track your future plans, your future, that is the where you can find in the life. That means whether you are in Gadinglas, you may in Maharashtra, other district of the Maharashtra, or in national level leader, or you have that is the job in other countries. So all these things depends upon some variables. So these variables used by the astrologer to find, these variables are only not allowed, but these are the initial variables. But as an astrologer, जो भविष्यवक्ता है, astrologer means who? It is a mathematical equations, or you may say that is some laws of physics which can transact, which can give the future position, that is the condition of a certain particle. समजा आता त्याचा मोमेंटम, त्याची व्हेलॉसिटी किती आहे एखाद्या पार्टिकलची, तर आपण इनिशियल एवढी व्हेलॉसिटी आहे, तर तो कुणी कुठल्या डायरेक्शन जातोय हे आपल्याला माहित असेल, तर त्याचं फायनल पोझिशन किंवा एका ठराविक वेगळ्या नंतर टायमिंग नंतर त्याचं पोझिशन आपण सांगू शकतो कुणाच्या साईडनं, बाय युजिंग न्यूटन्स लॉज. दॅट मीन्स थ्रू दिस, that is the example, what we can clear is that in any, that is this thermodynamic system, any system, you may consider one, that is the cylinder, where this consists large number of invisible particles known as molecules. So similarly, this is India. This space is now divided into certain cells. This is Maharashtra, Kolhapur, then Gadinglas. So you can find a particular position by using these all initial, that is the information.
So these informations are also the variables which are related to find out its position. That means you can find out the position x, you may say x is a position. And these are the variables which you have. तुमचा डेट ऑफ बर्थ वेगळा असेल, तुमचं टायमिंग वेगळं असेल, तुमचा हात काही जणांचं वेगळं असेल, त्याच्याला ट्रॅजेक्टरी वेगळे असतील, तुमची इकॉनॉमिक कंडिशन सध्या काय आहे. These also gives some sort of that the information where that particle travels in which direction at which position after certain time. That means it needs position as well as it needs momentum. It needs in physics we can say that is the any particle which needs to represent in a three-dimensional state, that is called as the phase space, is position as well as momentum. एवढं लक्षात आलं. And these are the variables, initial variables. Some variables are allowed, some not applicable, and some variables are applicable to track the position in future. हेच उदाहरण थोडंसं एक्सटेंड आपण करूया. So now we are going to plot one graph. This graph is x versus momentum. So now this is not actually x, this is not x axis, this is not y axis. It is three-dimensionally we are plotting the position and momentum graph. So if particle is at this position, तुम्ही इथे आहात, कुठे आहात, गडी न्यूज मध्ये आहात, तुमच्या घरी आहात, तुमची काहीतरी कंडिशन रिक्वायरमेंट, तुमची कंडिशन आहे, तुमची काय काय कंडिशन आहे, फी एवढी व्हेलॉसिटी आहे, तुमचं इकॉनॉमिकल कंडिशन काय आहे, यामुळे एवढं मास आहे, आणि ठराविक मोमेंटम न तुम्ही काय करताय, पळताय. म्हणजे तुम्ही आता बीएससी करताय. बीएससी केल्यानंतर काय होईल, सर्टन वी कॅन जज व्हॉट यू विल बिकम. समजा तुमच्याकडे आणखी काय कंडिशन्स असते, तुम्ही बीटेकला गेला असता, तर बीटेक झाल्यानंतर तुम्ही काय करणार, एनी पर्सन कॅन जज. तुम्ही पॉलिटिकल लीडर असता तर काय झाला असता, कुठेपर्यंत तुमची जंप गेली असती. दॅट ऑल्सो इट्स द ट्रॅजेक्टरी. सो नाउ इफ the position and the momentum of certain particle is known, then its trajectory can be plotted by using some physics laws, that is known as the Newton's laws. मग तिथं हॅमिल्टोनियन लॉ असेल, आणखी काही लॉज असतील. देयर आर number of laws. By using these laws, one can explain where the particle will found after certain time. So this, that is the, it is not a, that is the two-dimensional space. इथं तुम्ही एका प्लेन मध्ये नाही आहे. समजा तुम्ही प्लेन आपण एक्सटेंड करूया थ्री डायमेन्शनल. इकडे एक एक्सिस आहे, इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, आपण सपोज करूया. सो यू नीड at least 6 variables. 6 variables what? These variables x, y, z, px, py, pz, px, py, pz. These variables will represent or find you at particular state in a gas or in a system. So the particular particle can exist where its variables have these requirements. So it needs
some XYZ position coordinates and it needs the momentum coordinates, that is Px, Py, Pz. Then and then only one can understand the position of a particle in free space. या रूम मध्ये एखादा पार्टिकल आहे, इथं पार्टिकल असू शकतो, इथं पार्टिकल असू शकतो, तिथं पार्टिकल असू शकतो. त्या सगळ्या पार्टिकल पैकी कुठे नेमका आहे तो पार्टिकल. एखाद्या पार्टिकलला ट्रॅक करायचं असेल तर आपल्याला त्या पार्टिकलचे हे 6 काय पाहिजेत व्हेरिएबल्स आपल्याला माहित पाहिजे. आणि ह्या फ्री स्पेस मध्ये द स्पेस वेअर ही कॅन ट्रॅव्हल विदाउट कन्स्ट्रेंट. फ्री स्पेस म्हणजे जसं तुम्ही भारतामध्ये कुठेही जाऊ शकाल. भारत हा तुमचा काय झाला, फ्री स्पेस झाला, फ्री स्पेस झाला. भारतामध्ये तुम्ही कुठे नेमकं राहता, दॅट इज वी आर गोइंग टू डिवाइड इंडिया इनटू महाराष्ट्र, देन कोल्हापूर, देन गडिंग्लज, देन बडगाव रोड and then your house. So these are all known as the facets. So these are the examples of the phase space. I think you may clear what I am going to say. That is, what is phase space and what is phase space. Phase space is the space in a particular system where the particle travel anywhere in the space available for it. He cannot go outside this system. That means you cannot go in Pakistan, you cannot go in other countries, but you can travel within the countries. So that within the country is your phase space. Phase cell, that is where you can find yourself at particular position at particular time. So by using these things, one can, that is the track, whether that particle remains here, whether that particle goes here, whether that particle goes here, or any other states, in any other conditions. That depends upon the initial conditions of that particle. These initial conditions can be represented as a representative set. It is known as representative set or representative point. Representative चा अर्थ बघा. रिप्रेझेंट फक्त करतं, तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला टच करत नाही. एखादी पोझिशन तुम्हाला रिप्रेझेंट करते. आता उदाहरण आपण घेऊया की समजा मी तुम्हाला फोन केला, अरे सतीश कुठे आहे, तर तुम्ही म्हणाल सर मी ड्रायव्हिंग करायला. मग तुम्ही तुला विचारलं, अरे तुझं पोझिशन सांग मला, तुझं पोझिशन लोकेट कर आणि मला फोनवर कर. मग लगेच तुम्ही काय करणार, गुगल मॅपवर जाणार आणि तुमची पोझिशन मला कळवणार. मी गुगल मॅपवर माझ्या मोबाईलवर बघितलं की तुम्ही इथं आहे. त्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग करत चाललाय. तुम्ही इथे आहात हे गुगल मॅपवर मला दिसतं. तुम्ही ऍक्च्युअली आहे का तिथं? मी समजा तुम्हाला एक दगड मारला तर तुम्हाला लागू शकेल का? नाही लागणार. सो हिअर यू आर अ रिप्रेझेंटेटिव्ह सेल. This position is representative of you. That is not actually you can find in my mobile. So representative point is the point where you can locate the particle at a particular point. You cannot find exactly that particle must be there. Is it? That is only representation. म्हणजे इथं तुम्हाला मी काहीतरी केलं तर तुम्हाला लागणार नाही. फक्त तुम्ही मला दिसताय की व्हेरिएबल इकडून इकडे तुमची कार चाललेली आहे, वेगवेगळ्या डायरेक्शन तुम्ही चाललाय. दॅट आय कॅन ऑब्झर्व. आय कॅन फाइंड आउट युअर पोझिशन. दॅट पोझिशन इज कॉल्ड एज अ रिप्रेझेंटेटिव्ह. So now what we have considered in this video, that phase space means what? Phase cell means what?
if you are representing certain particles in a, that is the space or three-dimensional space, then you need, or you may say six-dimensional space, because these are 6 variables. Then you need the 3 position coordinates and 3 momentum coordinates to represent, to locate you at particular point. That point is called as the representative point. And the representative point cannot affect you by external conditions. That only representative. It will not affect. If you, I will give you some sort of energy here. Then this energy cannot change the representative point, but it can change you. That particle can move from one point to another point, but its representative point will not affect. As like this. That means if I throw one stone on my mobile, that stone will not hit you, because your position is a representative position in my mobile. I think you understand these concepts in well, and now we can use these concepts in different that is the ways. That means it must be used in classical mechanics or classical physics. It can be used in quantum physics, or it can be used in, that is the statistical mechanics. Statistical mechanics or mechanics is one of the branch of the physics. So statistical physics मध्ये पण आपण त्याचा वापर करणार आहे, क्वांटम फिजिक्स मध्ये पण वापर करणार आहे, आणि क्लासिकल फिजिक्स मध्ये वापर करणार आहे. आणि मग आपल्याला एखाद्या मॉलिक्युलची पर्टिक्युलर पोझिशन, पर्टिक्युलर म्हणजे माहिती मिळत असेल, तर मग आपण टोटल त्या किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, आणि मग त्या सिस्टीमची कंडिशन काय आहे, ही सर्व आपण नंतर ओके. धन्यवाद. फूलों के रंग से दिल की कलम से